अतिशय चांगल्या नेतृत्वाखाली, अतिशय प्रभावी अशा नेतृत्वाखाली या ठिकाणी गावाचा विकास होते आणि अनेक माणसं जोडण्याचं। हॅपी बर्थडे टू यू, तुम्हाला भावे दीर्घायू, तुम्हाला भावे दीर्घायू, आओ रुपेजी हॅपी बर्थडे टू यू, आओ रुपेजी हॅपी बर्थडे टू यू। वाढदिवसाच्या लागल्या शुभेच्छा। जन्म येऊन कीर्ती करावी, आम्ही येणे जाणे, हसत मुखाने गात राहावे आयुष्याचे गाणे। जन्म येऊन कीर्ती करावी, आम्ही येणे जाणे, हसत मुखाने गात राहावे। सर्वांच्या वतीने ह्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत। अतिशय खेळीच्या वातावरणामध्ये आणि अभियानाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी रुपयाची घात याचा वाढदिवस। आजचा दिवस हा नक्कीच आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय दिन आहे। चव्हाण यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। यानंतर सामान्य भाषण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। एकत्रित कार्यक्षेत्रामध्ये ते आपलं काम करत आहेत आणि प्रभाव समाज मनावरती त्यांनी सोडलेला आहे। ते सन्मान्य रुपेजी घात यांचा साभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि म्हणून विषय करतो की आपण या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। वागदार म्हणायचं आणि नतमस्तक होतो। महाराष्ट्राचा आरोग्य छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। संत श्री गाडगे बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य एकूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा जरी गेली सतत 10 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेले असे माझे गुरुवर्य सदानंद चव्हाण साहेब शिवसेना उपनेते, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब जाधव जिल्हा सदस्य, त्याचबरोबर शशिभाऊ साळके, त्याचबरोबर दिलीपराव चव्हाण, आमचे अनिल शिंदे, आमचे जनार्दन मालवणकर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन हे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच ठिकाणी करायला सांगितलेलं आहे आणि 130 गावांमध्ये आपल्या 26 ग्रामपंचायत निवड या अभियानमध्ये मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान या अभियानमध्ये 26 ग्रामपंचायत निवड झालेली आहे आणि या 26 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावाची निवड झालेली आहे आणि त्यासाठी पहिला जो निकष होता की प्रत्येकाने या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित राहिलं पाहिजे आणि ग्रामसभा ही तकूर न होता जो 100चा आपला कोरम आहे तो पूर्ण झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सरपंच मॅडम असतील, आमचे महेश असतील, विक्रम मरावटकर, उदय, आम्ही मोठ्या मोठ्या वाड्यात तिथे स्वतः जाऊन भेटत होतो। त्याला उपस्थित राहिलं पाहिजे कारण पहिल्या याच्यामध्ये जर आपलं कोरम पूर्ण नाही पहिल्यांदाच बाद होणार असं प्रत्येकाला सांगितल्यानंतर सर्वांनी सांगितलं। मला वाटतं रमेश कडे आमची इथे उपस्थित आहे त्याच्या वाडीत आम्ही गेल्यानंतर ते बोलले तुम्ही जर वाडीपर्यंत आलात तर आमची जबाबदारी आहे की आम्ही काही करून आमची कामं बाजूला ठेवू, आम्ही सगळेजण येऊ। जिल्हा परिषद सदस्य होते तर सावर्डे जिल्हा परिषद मध्ये आपण संत गाडगे बाबा अभियान जे राबवलं होतं मी सरपंच असताना 18-19 ला आणि आम्ही अभिनव अशी संकल्पना ठेवली होती की स्वच्छ गाव सुंदर गाव आणि स्वच्छ घर सुंदर घर असं प्रत्येक वाडीमध्ये आम्ही बक्षिसं ठेवली होती। त्यामुळे प्रत्येक घराचं या ठिकाणी कायापालट झालेलं आणि स्वच्छता जी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि आम्ही बक्षिसं वैयक्तिक ठेवली होती आणि 2 ऑक्टोबरला त्याचा बक्षीस समारोह इथं बाळासाहेब जाधव उपस्थित आहे आणि व्हिडिओ सुद्धा होते। आमच्या माळावरती जागा कमी होती आणि असाच पाऊस आला, आता जसा पाऊस आला आम्हाला बसायला जागा नाही, आम्ही त्या शाळेच्या वरांड्यामध्ये ती ग्रामसभा घेतली आणि त्याच वेळेला ठरवलं की आपल्याला हक्काचे बसायला जागा पाहिजे आणि हे सभागृह आपल्याला पाहिजे। त्यामुळे सभागृहाचं या ठिकाणी निश्चितपणे आठवण त्यावेळेला झाली आणि तो प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लागला म्हणून आज हक्काची जागा आहे, बसायला किती पाऊस असला तरी सुद्धा आपली मीटिंग होऊ शकते आणि त्या पद्धतीने बघायला गेलं तर आज या ठिकाणी जवानसभा उपस्थित मला वाटतं दिलीपराव चव्हाणांनी आपल्या लेखामध्ये लिहिलेलं आहे की कापशी नदीवरील जो 1,30,00,000चा ब्रिज आहे एक मोठी अडचण आमच्या गावाची होती कारण जवळजवळ 500 ते 700 रुपये खर्च करून आमचे ग्रामस्थ 60 रुपयामध्ये यायचे, 50-60 रुपयामध्ये मुंबईवरून सावर्ड्यापर्यंत आणि तिथून 500 ते 700 रुपये किंवा 300-400 रुपये हे रिक्षाला लागायचे, असं वळसा म्हणून सावर्ड्यावरून यावं लागायचं। त्याच्यामुळे ती जी अडचण चव्हाण साहेबांसमोर आम्ही मांडली होती ग्रामस्थांनी आणि आमच्या मुंबई मंडळाने, तर साहेबांना धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांच्या मतदारसंघातलं काम बाजूला ठेवून आपला मतदारसंघ नसताना सुद्धा ही लोक आपल्यावरती प्रेम करतायत। त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी 1,30,00,000 रुपये नाबार्डमधून मंजूर करून तो ब्रिज मंजूर करून दिला आणि त्यामुळे आज आम्हाला जायला सोपं झालेलं आहे। साहेब थोडंसं रस्त्याची अडचण आहे, अर्धा रस्ता झालेला आहे विकास वगैरे, त्यावरती आपण चर्चा नंतर करूच आणि तो सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा आणि ते जर तिथपर्यंत डांबरीकरण झाले तर मोठा आपल्याला शॉर्टकट या ठिकाणी आमच्या या पंचक्रोशीला होणार आहे। त्याचबरोबर मांडके, आगवेने, आमच्या दहिवली, करवती ही गावं सुद्धा त्या निमित्ताने जोडली जाणार आहेत। हे मोठं काम आपल्या हातून झालं। आपण या ठिकाणी बघितल्यानंतर आपले बाळासाहेब जाधव इथे जिल्हा सदस्य आहेत आणि बाळासाहेब जाधव जिल्हा सदस्य झाल्यानंतर
त्यांच्याबरोबर सतत आम्ही जिल्हा परिषदेला पेरामध्ये रवींद्र वायकर आपले पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असल्यानंतर त्यांनी सांगितलं की 3 कामं सुचवा जनसुविधेतून, एक ग्रामपंचायत, एक आपल्याला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि एक स्मशानशेत. त्यामुळे पहिलंच भाषेचं पत्र तयार केलं आणि पालकमंत्र्यांना दिलं की बाबा दहिवलीची ग्रामपंचायत आहे. साहेब भाषण म्हटले की रुपेश गाग जी सरपंच आहे ती ग्रामपंचायत मला पहिलं बांधायची आहे आणि म्हणून ग्रामपंचायत आपली पुढे आली. भाषण जाधव यांनी त्यावेळेला आपल्या जनसुविधेतून 12 लाख रुपये मंजूर केले, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आज परवा आमचे नागपूरचे सरपंच आले होते मे महिन्यामध्ये, आमच्या सरपंच इथे उपस्थित आहेत, आमचे ग्रामविकास अधिकारी पाणेंद्रे भाऊ आणि सगळेच जण इथं होते. आणि नागपूरचा एक दौरा करण्यासाठी सरपंचाची टीम आली होती. त्यांनी सुद्धा हा एरिया बघून एवढं खुश झाले की अतिशय सुंदर अशी प्रशस्त अशी ग्रामपंचायत, बाजूला हे बाळासाहेब ठाकरेंचं सभागृह, त्याच्या बाजूला अंगणवाडी शाळा, त्याच्या बाजूला 1ली ते 4थी असं जिल्हा परिषद आदर्श शाळा, आमचे वानर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी आम्ही सर्व आमचे सरपंचांनी महिला आपल्या उपस्थित होत्या. पालकमंत्र्यांजवळ आम्ही मागणी केली, चव्हाण साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी पालकमंत्र्यांना सांगितलं की रुपेच्या गावातलं एक काम झालं पाहिजे. आणि मागणी केल्यानंतर मला वाटतं 4 दिवसाच्या आतमध्येच पालकमंत्र्यांचं पत्र आलं की महिलांना आम्ही ह्या वरांड्यामध्ये बसायच्या महिला, आणि वरांड्यामध्ये बघत आमच्या सगळ्या आहेत इथे महिला, तिथे मीटिंग व्हायची त्यांची. पाऊस आला, सर्व भिजल्या होत्या आणि मध्ये उभं राहून उभ्याने ते ग्रामसभा करत होते. आणि हे चित्र पाहिल्यानंतर मी मनात ठरवलं की काही करून चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना हक्काचं व्यासपीठ आणि हक्काची जागा आपल्याला दिली पाहिजे. आम्ही पहिल्यांदा त्यांना जुनी ग्रामपंचायत त्या ठिकाणी दिलेली आणि आता हक्काचं 25 लाखाचं सभागृह त्या ठिकाणी होतं. दिवाळीमध्ये त्याचं सुद्धा काम पूर्ण होईल आणि महिलांना एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळणार आहे. अशाच पद्धतीने व्यायामशाळेचं काम साहेब झालेलं आहे आपल्या माध्यमातून, परंतु व्यायामशाळेचं साहित्य अजून आलेलं नाही आणि त्या साहित्यासाठी भाषेत साहित्य अजून आलेलं नाही. ते साहित्यासाठी आपल्याला पाठपुरावा करायला आहे, कारण व्यायामशाळा बाजूला पूर्ण झालेली आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या चिपळूण तालुका आणि संगमेश्वर तालुक्याचे आमदार सदन चव्हाण या तालुका प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांचा आज वाढदिवस, त्या निमित्तानं या सर्व मंचकावर बसलेले माझे सर्व महिला आणि माझे बांधव, समोर बसलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि माझे बांधव मित्रांनो, ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्या निमित्तानं आम्ही जे जमलोय, रुपेशच्या बाबतीत काय मला गोष्टी सांगायच्या आहेत की आमचा रुपेश की मगाची त्यांनी या भागाचा की सर्वसाधारण पेपरमधून आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की जनतेपर्यंत आणि जनतेच्या माध्यमातून, ग्रामपंचायत असू दे की इतर जी माध्यम असू दे, या ह्याच्यातून जनमानसांचा विकास कसा व्हावा याची ही तळमळ त्यांनी बोलून दाखवली आणि तशाच पद्धतीचा तो माणूस आहे. तर आमच्या बाबतीत चव्हाण साहेबांनी जी त्यावेळेला जी निवड केली आणि त्याच्यानंतर आम्ही सातत्यानं आम्ही भावाप्रमाणात ते वागतो, याचं कारण तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये जो वागण्याचा, लोकांना मार्गदर्शन करण्याचा, की विकास कामातून ह्या जनतेला आपला न्याय मिळवण्याची जी त्यांच्यामध्ये ही आहे, पण त्याच्यापेक्षा दुसरी आहे की मला या माणसाबाबतीत इतका आदर आहे. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्या वेळेला या जिल्हा परिषद निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये सावर्ड्यामध्ये कोण असावा आणि म्हणून जिल्हा परिषदला माझी निवड झाली आणि हा दैवली मतदारसंघ हा त्याचा ओपन होता आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांकडनं रुपेशचं नाव आलं होतं. परंतु मी चव्हाण साहेबांना एक विनंती केली की साहेब, लोकरचनेप्रमाणे आम्हाला काय समाजाला न्याय द्यावा लागतो आणि त्या पद्धतीनं शरद शिकवण आमच्या बाबतीतला हा बरेच दिवस कार्यकर्ता उभा राहून पंचायत समितीमध्ये थकला होता आणि म्हणून त्याला ह्या 3 गावांना आम्ही विनंती केली, जवळजवळ 9 गावांना विनंती केली आणि रुपेशला त्यावेळेलाही त्या माणसानं मान्य केलं आणि मनाचा मोठेपणा करून त्यावेळेला या जिल्हा परिषद मध्ये इतकं काम केलं की सगळे आम्ही जेव्हा उभे राहिलो तेव्हा हा परिसर आम्हाला हसे की जिथं 6,500 विरोधात मतदान
शिवसेनेचं जर मतदानाची टक्केवारी केली तर 6.5 आमच्या विरोधात मतदान, तिथं ही सीट कशी येतात. पण या सगळ्या माझ्या महिला भगिनी असू दे, माझे सर्व बांधव असू दे, काही केलं, इतर विभागातलं केलं, पण सगळ्यांनी ठरवलं कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक आपण जिंकायची, जिंकली. दुसरा विकास, नेतृत्व हे तडफदार असावं. नेतृत्वामध्ये मन, मेंदू आणि मनगट याचा वापर केलेला असावा. ती व्यक्ती आज जर आपल्या समोर दिसत असेल तर जर बघितलं तर आपण आताच सांगितलं की त्यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. इतक्या महान नेतृत्वाला आज आपण आपल्या गावामध्ये अतिशय सर्वोच्च पदावर बसवलेला आहे. आणि गावचा विकास जर करायचा असेल तर अशाच नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्या अंगामध्ये खरंच गावचं पाणी आहे आणि या गावच्या विकासाची ध्येय धोरण आहेत. आणि असं नेतृत्व फक्त गावासाठी नाही तर तालुक्यासाठी सरांनी दिलेलं आहे. आणि अशा नेतृत्वाला तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून मान मिळालेला आहे. खरं तर आपला माणूस आहे हा प्रत्येकानं आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये तो त्याचं नाव ठेवलं पाहिजे. असं महान व्यक्तिमत्वाला खरंच सलाम आहे. अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे. आणि ते व्यक्तिमत्व समाजासाठी नाही, राजकारणासाठी नाही, तर प्रत्येक ध्येय धोरणामध्ये या नेतृत्वाची गरज आहे. आणि ते नेतृत्व फक्त आपल्या फक्त तालुक्यापुरतं मर्यादित न राहता कसं राज्य पातळीपर्यंत जाईल हा आपण सर्वांनी विचार करून या आजच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज समिती अभियानामध्ये, या अभियानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या गावचा ठसा राज्य पातळीवर कसा उमटेल या आजच्या दिवसातून हे व्यक्त होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याच्या औचित्यानं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शालेय साहित्याचे वितरण देखील या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी आरोग्य शुगर टेस्ट मशीन हे आरोग्य विभागाला देखील या ठिकाणी प्रदान केले जात आहे. मी विनंती करतो की आपण हे मशीन सगळ्यांसाठी सावंत आणि मॅडम यांनी आपण पुढे यायचं आहे. आरोग्य विभागाला प्रदान केलं जात आहे. दिले जाणार आहे ते विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपात पुढे घ्यायचं आहे. आणि पवार त्यानंतर युगांतर आहे त्यांच्या समोर राहील. अनेक अर्थाने या आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र नक्कीच. स्मृतीचं अभिवादन. संत गाडगे बाबा आपल्या देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं अभिष्ट चिंतन 75वा वाढदिवस सोहळा आज संपूर्ण देशामध्ये पार पडतोय. आणि त्याचं औचित्य राखून संपूर्ण देशातील ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभेचं आयोजन केलं. शासनाच्या काही विविध योजनांचं मार्गदर्शन असा एक पवित्र सोहळा आज या ठिकाणी पार पडतो आहे. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आमच्या दृष्टीनं आमचा पंतप्रधान म्हणजे छोटासा होऊ शकतो ना. देशाचा जो नागरिक आहे तो राष्ट्रपती होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, मुख्यमंत्री होऊ शकतो. पण आमच्या एक छोट्याशा कार्यकर्त्याचं खरं तर आता त्याचं शिवसेनेचं घागर विधानसभेतील 72 गावं या गावाचा तो तालुका प्रमुख आहे. आणि मग आमच्या मला वाटतं राजकीय सामाजिक कारकिर्दीपासून तो आमच्याबरोबर आहे. त्या रुपेशजी घाग यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या लोकांसाठी म्हणून एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. आणि या पवित्र सोहळ्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आमचे सहकारी मित्र माजी जिल्हाध्यक्ष बाळशेठ जाधव, दुसरे सहकारी गावातील सर्व प्रमुख मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमचे बालचंद्र घाग आहेत या ठिकाणी. या ठिकाणी मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याच ठिकाणी आपण फिरतो, बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये आम्ही जातो. या ठिकाणी एक छोटंसं प्रास्ताविक आमच्या रुपेश घागने केलं. ते 5 ते 10 मिनिटाचं प्रास्ताविक कदाचित दुसऱ्याला अर्धा तास लागला असता. इतकं स्पीडी प्रास्ताविक त्यानं त्याच्यामध्ये त्याचे जे सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर केलं. म्हणजे एक चांगला तयार झालेला कार्यकर्ता. तसं काय त्याला तालुका प्रमुख मिळाला फार उशीर झालाय किंवा अजून काय, अजून त्याचं वय मला वाटतं की तिथं 42 त्याचं आता वय. आता आमची राजकारणाची सुरुवात 42ला झाली होती.
आता आमचा रुपेश गर्ग आता राजकारणामध्ये त्याच्याही पुढे 10 वर्ष अगोदर 15 वर्ष पुढे गेले. सांगायचं तात्पर्य असं आहे की एक नेतृत्व एखाद्या गावात भागात झालं तर त्या भागाचा, गावाचा, तालुक्याचा विकास होतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी सुद्धा एक छोट्याशा गावातून आलो, गांगरेसारख्या गावातून. मला माहिती नव्हतं मी गांगरेच्या बाहेर सुद्धा जाईल की नाही. का हे उदाहरण देतो तर आमच्याकडची खरी आर्थिक राजधानी म्हणजे आमच्याकडे असलेलं एक मुस्लिम मोहल्ला केरटकर. तर आमच्याकडे त्यातल्या त्यात शिक्षण कोण घेईल तर जेमतेम कुठेतरी गेला बाहेर. तर नाहीतर आमच्या कालावधी, माझ्या भावाच्या कालावधीच्या न आधी बाहेर फार नोकरीला गेला तर मुंबईला कुठेतरी गेला, मिलमध्ये गेला वगैरे. नाहीतर त्यानं उठायचं आणि सरळ नोकरी करायची कुठे तर मोहल्ल्यामध्ये. मी का सांगतो म्हणजे गावाच्या बाहेर जाण्याची कुवत कोणाची नव्हती. सुदैवानं आम्हाला त्यावेळेस आमच्या काही शिक्षक वर्ग मार्गदर्शक म्हणून मिळाले. थोडीशी गुणवत्ता, बौद्धिक पातळी त्यांनी तपासली. त्यामुळे शाळेच्या बाहेर पण, गावाच्या बाहेर पण शाळेत जावं आणि हळूहळू बाहेरचा प्रवास सुरू झाला. आणि म्हणून गावाचं नेतृत्व करायची संधी नंतरच झालं, परंतु शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळाली. म्हणून शिक्षणाला किती महत्व आहे. जर आम्ही शिकलो नसतो तर आम्ही पुढे जाऊ शकलो नसतो. आणि म्हणून गावानं नंतर मग साथ दिली. हळूहळू मग गावाची साथ तालुक्यात झाली, तालुक्याची 2 तालुक्यात झाली. यानंतर आमदार पद वगैरे मिळणं किती दुरापस्त आहेत. तर आमच्यासारख्याला तुमच्यासारख्यांच्या प्रेमामुळे मिळालं. आणि मला वाटतं गांगरे गाव कदाचित दैवलकरांना किंवा यांना हे गाव चिपळूण तालुक्यात आहे हे गेल्या मला वाटतं 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी माहिती नसावं. सर्व तालुक्यातील गरीबात गरीब गाव, सर्वात त्याचं नावच गांगरलं म्हणून असं काहीतरी गांगरे पडलेलं आहे. म्हणजे त्या गावात गेल्यानंतर तो कुठे मी आलोय त्याला काय कळायचं नाही. तो पहिल्यांदा जाताना चुकलाच पाहिजे, अजूनही चुकायचा. कारण त्याला रस्ते आता एवढे बनवलेले आहेत की दोनवली मार्गे तुम्ही पोसऱ्या मार्गे गेलात तरी गांगरेत, तुम्ही कापऱ्या मार्गे गेलात तिकडनं बिवली मार्गे गेला तरी गांगरेत, तुम्ही करमवणी मार्गे तिकडनं गेलात तरी बिले मार्गे गेलात तरी गांगरेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा असं कुठला एक पॅच शिल्लक नाहीये की त्या गावाला किंवा आमच्या जायला. माझ्या गावामध्ये लोकवस्ती अशी काय फार नाही, एक 1200, 1300, 1500 लोकवस्ती असेल. 800-900 मतदान आहे. हल्ली 50% लोक गावात नाहीत, परंतु 2-3 दिवसाला 8-9 एसटी आहेत. रात्री वस्तीला एकाच जागी 2 एसटी आहेत. कधी कधी रात्रीची 2 माणसं फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर असतो, कधी कधी 2, म्हणजे कधी कधी फुल सकाळी गर्दी असते. म्हणजे अशी स्थिती एक निर्माण होऊ शकते त्या गावाची. आणि 5.5 मीटर रुंदीचा रस्ता गांगरेपर्यंत झाला. त्याचं कारण मी आमदार होऊ शकतो. तर त्याच्या पलीकडच्या गावामध्ये माझा मतदारसंघ चालू होतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही नशीबवान आहात, एक चांगला कार्यकर्ता. आणि तो नुसता चांगला नाही, निगर्वी कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता, अत्यंत खरं आहे बाळशेठने सांगितल्याप्रमाणे नम्र कार्यकर्ता. म्हणजे असं नुसतं आसोरी महत्वाकांक्षा मला हे पाहिजेत म्हणून काहीतरी एकसारखं ह्याच्या त्याच्या आड येईन असं नाही. गेल्या वेळेस खरं गेल्या 7 वर्षापूर्वी 2017ची आमची निवडणूक झाली त्यावेळेस ओपन इथं जिल्हा पंचायत समिती पडली होती. रुपेश तरुण होता, अगदी मला वाटतं सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य म्हणून होण्याची त्याला संधी होती, परंतु आम्ही शरदला संधी दिली. का दिली की तो नेहमी 2-3 वेळा उभा राहतोय, पडतोय, अपक्ष राहतोय, पक्षाच्या आड येतो, काय करतोय. म्हटलं चला ह्याला पण जरा मोठी करूया. त्याच्या खर्चासहित, म्हणजे मी असं म्हणणार नाही आम्ही पक्षानं, म्हणजे आम्ही खर्चासहित त्याला पहिल्या वेळेस मला वाटतं 60-70 मतांना पडला. दुसऱ्या वेळेस त्याला निवडून आणलेला. उपसभापती करताना सुद्धा मोठी चुरस होती, तिथे त्याला त्या पदापर्यंत पोहोचवलं. रुपेशनी संधी दिली म्हणून. तालुका प्रमुखाच्या वेळेस खऱ्या अर्थानं खरोखर आहे तालुका प्रमुख नाव त्याचं म्हणजे अगदी पक्षाला कोणीच नव्हता. आम्ही फक्त 2-3च लोक होतो. त्याच्यामध्ये हा तालुका प्रमुख आणि मी एक माजी आमदार. याच्या व्यतिरिक्त पक्षामध्ये सुरुवातीला कोणी नव्हता, परंतु ते सुद्धा त्याला नाही दिलं तर ते नाही पक्षाचं काम करत होतं. मग शरद शिगवणला त्यांनी साथ दिली. सांगायचं तात्पर्य असं आहे की दुसऱ्याला दिल्यानं आपल्याला मिळतं. त्याला मिळालं तालुका प्रमुख पद. तालुका प्रमुख पद सोपं नाही, म्हणजे साधं नाही आहे, ते कमी नाही आहे. मी सुद्धा मला या पक्षाची रेकॉर्डची जप्त झाल्यानंतर
आमच्या तालुक्यामध्ये कोणी ते तालुका प्रमुख हे पद घ्यायला तयार नव्हतं. सगळे रत्ती. मग आम्ही ते तालुका प्रमुख शोधण्यासाठी 6 महिन्यामध्ये 5-25 लोकांकडे गेलो होतो. कोणी तयार नाही, कारण तिथं काही होऊ शकत नाही, तिथे काय झाड उगवणार नाही, 4 मतं वाढणार नाहीत, तर तिथे संघटना बांधणं पुढच्या 25 वर्ष कठीण, अशी परिस्थिती तालुक्याची झाली होती. आणि मग शशीभाऊ आला, दिलीपराव आला, या सगळे एक एक जमा करत सगळे आपण मंडळी आलो. आता जे त्यावेळेस नंतर गेल्या, मी तालुका प्रमुख होऊन आमदार झाल्यानंतर चुरस सुरू झाली तालुका प्रमुख पदांसाठी. ह्याला नाही दिलं म्हणून तो नाराज, त्याला पद नाही दिलं म्हणून तो नाराज. आता परत तीच परिस्थिती झाली, कोणी तयार नाही. जे आमच्या वेळेस तालुका प्रमुख घ्यायला तयार होते ते कोणीच नाहीत, ते कोणी तयार नाहीत. सांगायचं तात्पर्य असं आहे की पक्ष हा 100% मोठा, पण त्याच्यावर व्यक्ती सुद्धा अत्यंत महत्वाची असते. सगळ्यांनाच ते शक्य नाही. व्यक्तीवर सुद्धा पक्षाचं राजकारणाचं काम अवलंबून असतं, विकासाचं, समाजाचं, सामाजिक काम. निव्वळ एखाद्या गावामध्ये, म्हणून सांगितलं की एखाद्या गावामध्ये एक कार्यकर्ता जर तुम्हाला प्रामाणिक मिळाला, एक कार्यकर्ता विकासाला ध्येयानं चाललेला मिळाला, किंवा तो हुशार मिळाला, किंबहुना शासनाच्या विविध योजना जाणणारा त्यातला जर कार्यकर्ता मिळाला, तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण म्हणजे आज रुपेश घाग हे म्हणायला हरकत नाही. मला वाटतं गेले माझ्या मतदारसंघाशी ह्या गावाचा काही संबंध नाही, आणि मी काय ओढून तळून मुद्दा म्हणून तुमच्याकडे काम करायला किंवा यायला असं नाही, पण हा कार्यकर्ता आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी काहीतरी व्हावं म्हणून निव्वळ तुमच्या गावापुरतं मर्यादित नाही. ह्या 72 गावामध्ये काही ठिकाणी जी काही कामं करून घेतली गेली ती त्याच्यासाठी रुपेश घाग नावाचा एक व्यक्ती, एक तरुण कार्यकर्ता कायम पछाडलेला त्या ठिकाणी निस्वार्थीपणे त्या ठिकाणी काम करत होता, आणि त्याची पोचपावती हळूहळू मिळालेली आहे. त्याला तालुका प्रमुख मिळालं नाही, आपण शरदला दिलं, त्याच्यानंतर त्याला तालुका मिळालं. आता गेल्या उपसभापती म्हणजे आपण शरदला गेली, त्याला संधी दिली होती, आता त्याला परत पुढची संधी मिळणार आहे. 1000% लिहून ठेवतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर रुपेश हा एक पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलचा एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी नेतृत्व करेल. हळूहळू पायरीने जाईल, पण तो नक्की करेल. आणि मला वाटतं बाळशेठ जाधवांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, कदाचित त्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी म्हणायची आहे. एवढा मोठा कार्यकर्ता तो तुम्हाला उद्या देणार आता, समजा तुम्हाला उच्च इच्छा असेल तर तालुका प्रमुख आहे, तुम्ही असं म्हणून त्याची सही लागते, शिफारस पत्र लागतं, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीची पण आमचं एक चांगल्या पद्धतीने एक आम्ही सांघिक काम केलं. थोडंसं आम्हाला अवघड गेलं हे गेल्या 2-3 वर्ष. खरं तर माझं स्वतःचं काही पिंड नाही किंवा राजकारणासाठी धावत पळत कुठे पाठी जावं, त्यामुळे मला मग मी ज्या आता 2 पक्ष बनतात म्हणून मला काही ते अजून वाटत नाही. ते शिवसेना शब्दच मला आवडतोय. माझा कायम शिवसेना शब्दच हा अत्यंत महत्वाचा वाटतो. त्यामुळे शिवसेना, एक शिवसेना सोडून दुसरी शिवसेना झाली याचा काय फार मोठा आनंद झाला अशातला भाग नाही. पण त्या मजबुरी काय असतील ते मग कोणाच्या आमच्या जुन्या म्हणजे पक्षाच्या असतील, आमच्या आता नवीन शिंदे साहेबांच्या असतील, हा त्यांचा पेक्षा मग शेवटी काय झालं की आमची एक घडी हळूहळू त्या क्षेत्राकडे का वळल्याचे नाही याची कारण अनेक आहेत. त्याचं दुःख फार मोठं आहे. दुःख फक्त याचंच आहे, मी शिंदे साहेबांना गेल्याचं दुःख नाही, किंवा मी इथं खाली उभाटामध्ये न राहिल्याचं दुःख नाही. दुःख एवढंच आहे की आपल्या पक्षाचे तुकडे झाल्याचं दुःख, पक्षाची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याचं दुःख आहे. आणि त्यामुळे अजून सुद्धा त्या दिवसाची ऊर्जा, म्हणजे जोपर्यंत ह्या पक्षाची दुपळी झाल्यानंतरची जी आधीची ऊर्जा होती ती ऊर्जा अजून सुद्धा अंगात येत नाही. म्हणजे ते सळसळ आम्ही कधीतरी एखादी बैठक लावली, कार्यक्रम लावला तर आमचा हॉल आता भरतो, पण तो भरावा म्हणून असं 50 फोन करून हे या रे, किंवा फोन केला आज उद्या कार्यक्रम आहे, ती करायची सुद्धा इच्छा होत नाही. याचं कारण काय, हा पक्ष 25 वर्ष 20 वर्ष वाढवण्यासाठी 2004 पासून जे काय परिस्थिती होती त्याचे जे काही कष्ट आमचे शशीभाऊ आहेत, आम्ही सर्वच मंडळ जे काय मेहनत आणि त्यावेळी आम्हाला परिस्थितीतून जावं लागलं, त्याचं मोठं दुःख आहे. आणि आज त्याचं परत त्या पक्षाचे असे विघटन व्हावं किंवा अशी दुरावस्था व्हावी ते वाईट वाटतं. पद येतात जातात, राजकारणामध्ये सगळं काही आपल्याला वैभव मिळावं असं माझं मत नाही. आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलो त्या ठिकाणी आपल्याला लहान आपल्या जे कर्मभूमी म्हणतो, कर्म आपलं सुरू होतं तेव्हापासून आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आनंद मिळेल त्या आनंद मिळत राहावा ह्या मताचा मी आहे. म्हणजे मला अगदी आम्हाला आमदार झाल्यानंतर मला मंत्रिपद मिळावं आणि मग पुढे आणखी मुख्यमंत्री मिळावं, आणखी मला गृहमंत्री मिळावं, आणखी मला देशाचं पंतप्रधान व्हावं असं नाही. तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला जे फळ मिळतं त्याच्यामध्ये समाधान राहण्याचं जेवढा आनंद तुम्ही घेताय, समाधान घेताय, त्याच्यावरच बरंच काय अवलंबून असतं असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून मी आमदार झाल्यानंतर मला 2-3 दिवसानंतर असं काही दुःख वाटलं नाही
माझ्या दारात आलेल्या लोकांना मी म्हटलं नाही कधी तुम्ही मला मतं नाही दिली. उलट पक्षी मी आज त्यांना काय सांगतो, तुमचे पाय धुवून प्यायला पाहिजेत ज्यांनी मला मदत नाही केली. तुम्ही मला नाही निवडून दिलेत त्यांचे पहिले मी आभार मानतो. त्याचं कारण अन्य बरेच क्षेत्र आहेत, दुसऱ्या क्षेत्रात मला हळूहळू काम करायला संधी मिळाली. निवड आमचं मी जेव्हा म्हणून सांगितलं सुरुवातीलाच ओळख सांगितली की म्हणजे गांगरे गाव, ह्या गावातून मी बाहेर येऊन आमदार होणार आहे ह्याची मागमूस म्हणजे एवढी सुई एवढी सुद्धा कुठली अशक्यता नव्हतीच मुळी. त्यातून इथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी व्हावं, काहीतरी मिळावं, ह्याच्यापेक्षा फार म्हणजे पाठी लागण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इतकं समाधान आहे की आमदार झालो, 2दा झालो, मंत्री काही सगळेच होत नाहीत. आज माटेशेठ, मला एक नाव माहिती असेल, माटेशेठ आमचे मित्र होते. शिवसेना शब्दाचं नाव काढलं ना तर अंगाचा तिळपापड. म्हणजे तुम्ही जरा त्या पिरियडला नव्हतात, तो कारकीर्द ती. मी तसं राजकारणाला 40 वर्षाहून मी जाणतोय. 85-87 पासून राजकारण बारीक सारीक जाणतो. शिवसेना शब्दावर प्रचंड राग, परंतु त्यांना आमदार होता आलं नाही. 500, 400, 500 मतांनी पडले. 2दा निवडणुकीला उभे राहिले, होऊ शकले नाही. म्हणजे सहजासहजी ते सोपं नाही. परंतु एकमेव सदानंद चव्हाण शिवसेनेचा तालुका प्रमुख, सदानंद चव्हाण शिवसेनेचा आमदार, ह्याच्या बाबतीत त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही. आणि बाळाशेठ माते एक शिवसेनेचा आमदार म्हणून किंवा तालुका म्हणून ज्याला आज अगदी जवळचा घरचा मानत होते, ह्याचं कारण निवळ आम्ही राजकीय प्रेरित माणसं नव्हतो म्हणून. म्हणजे पक्षाच्या विरहित आम्ही माणसं जोडलेली, पक्षाच्या विरहित आपण राजकारण केलं आणि म्हणूनच अशी मंडळी आमच्याबरोबर शेवटपर्यंत सौख्य राखून किंवा आमच्यावर प्रेम करत राहिली. मी अधिक वेळ घेत नाही. रुपेशचा आज वाढदिवस आहे, त्याने एक चांगले कार्यक्रम केले मुलांना. हे म्हणजे एक काहीतरी नवीन एखाद्या योजना आल्या त्या पहिल्या आपल्या गावात कशा राबवायच्या, गावाचं नाव कसं मोठं होईल. अरे तुमच्या गावाचं नाव मोठं झालं तर तुमचं मोठं होईल आणि तुमचं मोठं झालं तर तुम्ही बाहेर मोठे व्हाल. त्यानं पुरेपूर संस्कार खऱ्या अर्थानं आमच्या राजकीय क्षेत्रात आमच्या बरोबर, आम्हाला तो गुरु मानतोय, आमचे खरोखर घेतलेले आहेत. म्हणजे असं कुठेही चुकीचं काम करत असताना की आमच्या नावाला की सदानंद चव्हाणचा कार्यकर्ता आहे तो असा आहे तसा आहे, नावाला सुद्धा कुठे डाग लागेल अशा पद्धतीने कुठलंही काम तुम्ही पुढे करणार नाही याची मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याला प्रचंड चांगलं भवितव्य आहे. आणि पुढे त्या निवळ आम्ही राजकारणामध्ये आहोतच, पुढे राहू, जरी नाही राहू तरी रुपेश हा आमचा कार्यकर्ता आहे. त्याला पुढे जाण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण जे काही सहकार्य लागेल त्याला पुढे जाण्यासाठी जेवढे मार्ग दाखवता येतील तेवढे आम्ही दाखवत राहू. ठेवून त्या पदापर्यंत पोहोचवलंय. जिल्हा परिषदचा अध्यक्ष बुवा गोलमडे नाव घेतो आपण, त्यांना तिथं पोहोचणं, त्यांना इंटरव्ह्यूला जर नुसते मातोश्रीवर घेऊन गेलो असताना तर त्यांना देतच नाहीत, तर ते उभे राहू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. निव्वळ विश्वास सदानंद नाव दिलंय ना, बऱ्याच तक्रारी गेल्या होत्या, देऊ नका म्हणून बरीच फिल्डिंग लागली होती. पण माझं नाव त्या ठिकाणी मी शिफारस केलेलं आहे, मी दिलंय म्हटल्यानंतर तिथं उद्धव साहेबांनी तेव्हा पक्षानं विचारलं पण नाही. अध्यक्षपदापर्यंत 3 वेळा त्यांना घरात बसलेले कार्यकर्ते नाही म्हणत होता आणून त्यांना 3 वेळा निवडून दिलं. स्वतःची इमेज, माझ्या भागात मला मतं देत नाही ना तुम्ही, तुम्हाला मला देऊ शकत नाही तुम्ही, ह्याला त्या अशी इमेज वापरून त्यांना पण तिथं निवडून दिलं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत लास्टला त्यांनी काय केलं त्यांना मला माहिती नाही, त्याच्याशी मला जायचं नाही. म्हणजे शेवटी माणसाची किती नियत फिरते. हे जिल्हा अध्यक्ष म्हणजे मंत्रीपदाच्या दर्जाच्या पदापर्यंत आपण पोहोचू शकलो. बरं बघा. आणि ती मंडळी आता त्याच्यानंतर दुसरे पण एक आहेत विश्वासराव सर्वे, त्यानं सुद्धा तिथपर्यंत पोहोचवलं. ते तर मला वाटतं मला राजकीय कारकिर्दी संपणार होती एवढ्यापर्यंत वाद झाला होता. पण त्याला नाव डिक्लेअर झालेलं तर दुसरं नाव बदलून त्याचं नाव दिलं. आणि ते सुद्धा नंतर काय व्हायकल झाली म्हणतात ती, त्यांना सुद्धा काय. पण मला काही फरक पडला नाही. मी काय त्या पदावर राहावं न राहावं, आम्हाला काही आमचा मान सन्मान किंवा दर्जा किंवा जे काय आपलं आहे ते सैनिक म्हणून असेल, नागरिक म्हणून असेल किंवा ग्रामस्थ म्हणून असेल, एक व्यक्ती म्हणून असेल, त्याच्यामध्ये कुठे आम्हाला कमी जास्त म्हणून झाला नाही. आणि म्हणून ह्या राजकारणामधले एकच फक्त बाळशेठ आणि तुम्ही राजकारणातली मंडळी ज्यांना पुढे जायचंय त्यांना एकच माझं गुरु केली म्हणून सांगेन की त्या पदावर फार मोह ठेवून मी तिथे बसलो नाही तर मला काय वाटतं मी जगतोय की नाही असं वाटायचं गरज नाही. ते पद सहजगत्या हे ह्या जनतेच्या हातात असतं, तुमच्या आमच्या हातात नसतं. पण ती जनता आपल्याकडे कशी प्रवृत्त होईल, आपल्या बाजूने कशी राहील ह्याचा प्रयत्न आपण करत राहणं आणि मग ती पदं आपोआप आपल्या पत्रात परत राहतात. त्याच्यासाठी फार काय पाठीत धावं आणि त्याच्यासाठी काय म्हणतो तो शोक करत राहणं
आवश्यकता नाही. एवढं फक्त जरी बाळगलं तरी बरंच काही आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. दुसरे त्याच्यानंतर मी शिकवलं, मी लोकांना सांगितलं अरे मला कदाचित तिथे पक्षाला गरज होती, मीच थांबू शकतो म्हणून त्यांनी मला थांबवलं. ते सांगून आपले समाधान करून घेतलं. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना दिलं गेलं त्याच काय करतायत कानात, म्हणजे ते आज मंडळी ज्यांना ज्यांना त्यावेळेस आम्हाला टाळून दिलं ते काही चाललंय बोललंय. आम्ही तो सन्मान राखलाय, आम्हाला पक्षाने दिलं तेवढं भरपूर आहे, ह्याच्यापेक्षा आम्हाला अपेक्षित नाही आणि म्हणून आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे गेलो ते कुठल्या तरी एखाद्या पदासाठी किंवा आपल्याला काहीतरी आमदार व्हायचंय, आम्हाला आणखी कुठे पुढचं व्हायचंय म्हणून आम्ही पक्ष सोडून गेलो असं आपला भाग नाही, किंवा पक्ष सोडला असं मला वाटत नाही. कारण मी त्याच आमचं ठरलं होतं, जिथं शिवसेनेचं धनुष्यबाण तिथं आम्ही, जिथं शिवसेनेचा धनुष्यबाण तिथं, हे आमचं पहिल्यापासून वाक्य होतं. कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी निर्माण केलेलं ते चिन्ह आहे, ते त्यांचं चिन्ह आहे, त्यांचे विचार वगैरे हा भाग आहे, पण त्याच्यावर आम्ही राहायचं आमचं ठरलेलंच होतं. आम्ही ते ठरवलं, त्याप्रमाणे गेलो. आणि मग ते चिन्ह कुणाकडे असेल तिथं आम्ही असू, आमचं काहीच म्हणणं नाही. कारण त्या आम्ही लोकांच्या प्रचारामध्ये हे श्रीराम प्रभूंचं धनुष्यबाण आहे, मग त्या प्रचारात मग तुम्ही दिलं पाहिजे. तत्कालीन आदिवासी समाजाला म्हणजे तुमचा तीर कामटा आहे म्हणून तुम्ही मत द्यायला पाहिजे. मग आम्ही एवढा त्याचा प्रचार केला तर त्या निवांत त्या, आणि दोनदा मी त्या चिन्हावर आधारित मी चिन्हावर आमदार झालो. मग त्या चिन्हाशी बेमानी कशी करू, म्हणजे मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. बरं असो, हा गमतीचा भाग नाही. आपल्याला बराच वेळ झालेला आहे, पुढचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. माध्यमातून ही एवढी सगळी रुपेश सांगतोय ते कदाचित मला पण माहिती नसतील, पण त्यानं एवढं कामं चांगलं करून घेतलेले आहेत. तशी त्याला साथ द्या, त्याला आशीर्वाद द्या, आमचा तर निश्चितपणे आहे. आणि रुपेश घाघा पुढचा एक अत्यंत ह्या आपल्या तालुक्यातला एक चांगला उगवता तारा आहे. त्या तारा हा चमकतच राहणार, ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय या स्पर्धेचा. आणि आपल्या गावाचा शुभारंभ सुद्धा आपण नारळ फोडून आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पा घाग यांच्या शुभ हस्ते आपण हा शेपळ वाढवतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आई वडिलांनी प्रार्थना करतो की या स्पर्धेमध्ये आमच्या गावाला चांगलं पारितोषिक मिळू दे, असं सर्वांनी विनंती करूया.